नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, सोलापूर जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका ताईंबद्दलची एक अत्यंत महत्त्वाची अपडेट म्हणजेच बातमी ही समोर येत आहे। नेमकी बातमी काय आहे ती सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत, पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर जरा वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। मानधनवाढीसह अन्य विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यात 2,10,000 अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचा बेमुदत संप सुरूच असून सोलापूर जिल्ह्यात या संपामुळे सर्व अंगणवाड्या ओस पडल्या आहेत। अंगणवाड्या कुलूपबंद दिसून येत आहेत। अंगणवाडी सेविका आणि मिनी अंगणवाडी सेविकांना दरमहा 26,000 रुपये आणि मदतनीसांना 22,000 रुपये मिळावे ही महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाची प्रमुख मागणी आहे। त्यासाठी गेल्या 4 डिसेंबर पासून अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचा संप सुरूच आहे। या संपाची कोंडी अद्याप फुटली नाही। राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे कार्याध्यक्ष सूर्यमणी गायकवाड यांनी या संपाविषयी राज्यातील महायुती सरकारला काडीचीही आस्था नसल्याचा आरोप केला आहे। विधिमंडळ सुरू होते। महिला व बालविकास राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी अजूनही आशा सेविकांच्या मानधनवाढीचा शासकीय आदेश जारी केला नाही, तर अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर काय करू असा प्रतिप्रश्न अंगणवाडी कर्मचारी संघ आंदोलन कृती समितीच्या शिष्टमंडळासमोर उपस्थित केला, असा दावाही गायकवाड यांनी केला आहे। अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेचा दर्जा मिळण्यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी भेटून पाठपुरावा करण्यात आला, परंतु केंद्र सरकार ही उदासीन असल्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना तीव्र आंदोलन करणे भाग पडल्याचेही बुधवारपासून जिल्हा स्तरावर बेमुदत धरणे आंदोलन होत असून पहिल्या दिवशी सरकारला सद्बुद्धी येण्यासाठी टाळभजने म्हटली गेली, तर गुरुवारी दुसऱ्या दिवशी थाळीनाद करण्यात आला। सोलापूर शहर व जिल्ह्यातील 8,721 अंगणवाडी कर्मचारी पदर खोचून संपात उतरले आहेत। यात 4,248 अंगणवाडी सेविका आणि 3,263 मदतनीसांचा समावेश आहे। जिल्ह्यात अंगणवाड्यांची संख्या 5,056 एवढी असून त्यात 2,38,495 लाभार्थी बालके तसेच गरोदर माता, पोषण माता या आहारापासून वंचित आहेत। राज्य विदर्भासारख्या भागात बालके आणि गरोदर मातांचे कुपोषणाचे प्रमाण जास्त असताना त्यांना अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे पोषण आहारासह अन्य सेवांचा लाभही मिळणे बंद झाल्याचा दावाही गायकवाड यांनी यावेळी केला। चला तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला ही जी काही बातमी आहे, ही अपडेट जी काय आहे ती सर्व समजलीच असेल आणि पाहूयात नेमकी सरकार अंगणवाडी सेविकांबद्दल नेमकी काय निर्णय घेते। याबद्दलची जी काही अपडेट येत राहील ती मी नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील, पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून नवीन अपडेट नवीन GR तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असेच एक नवीन अपडेटेड बातमी GR सोबत। तोपर्यंत धन्यवाद।